नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांनी आज कोंढवा कत्तलखान्याला भेट देऊन येथील विविध प्रकल्प आणि सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। या पाहणी दरम्यान त्यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना आणि थेट निर्देश दिलेत। कोंढवा कत्तलखाना परिसरातील सुविधा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने ही पाहणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। या पाहणी दरम्यान अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी परिसरातील अनेक प्रमुख प्रकल्पांची बारकाईने पाहणी केली आहे। ईटीपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कार्यरत असलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला। मॅकनाइज्ड कत्तलखाना, अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे चालणाऱ्या कत्तलखान्याची कामकाजाची पाहणी करण्यात आली। शेळी आणि मेंढी कत्तलखाना आधुनिकीकरण, विशेष म्हणजे जागतिक बँकेकडून उपलब्ध होणाऱ्या निधीच्या माध्यमातून या शेळी आणि मेंढी कत्तलखान्याचे आधुनिकीकरण करण्याबाबत सविस्तर चर्चा आणि पाहणी करण्यात आली। एमआरडी प्रयोगशाळा, आरोग्य आणि गुणवत्तेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या एमआरडी लॅबची ही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे। या सर्व पाहणी दरम्यान प्रकल्पाची सध्याची स्थिती, तिथे आवश्यक असणाऱ्या सुधारणा आणि भविष्यातील आधुनिकीकरणाचे नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली। अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता ठेवण्याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।